नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सातारा जिल्ह्यात जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ। नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्त्व पटवून देणे आणि जलव्यवस्थापनाच्या शासनाच्या उपाययोजना राबवणे यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा केला जाणार आहे। विशेष मोहीम स्वरूपात राबवण्यात येणाऱ्या या लोकाभिमुख उपक्रमात सर्व यंत्रणा व घटकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले। पाटण तालुक्यात मंगळवारी सायंकाळी 5 वाजता कोयना नदीपात्रात जलपूजन करून जल है तो कल है चा संदेश दिला। 15 एप्रिल रोजी जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे उद्घाटन करून 30 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रम या उपक्रमांतर्गत घेण्यात येणार आहेत। या उपक्रम शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, लोकनेते बाळासाहेब देसाई, सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशराज देसाई आदी यावेळी उपस्थित होते। म्हसवडमध्ये धाक दाखवून लाखोंचा मुद्देमाल लंपास करत धाडसी चोरी, म्हसवड पोलीस तात्काळ दाखल। मान तालुक्यातील म्हसवड शहरात आज मंगळवार रोजी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास भर दिवसा 3 अज्ञात चोरट्यांनी डॉक्टरांच्या बंगल्यात घुसून लाखोंचा ऐवज लांबवला। म्हसवड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली। दिवसाढवळ्या धाडसी चोरी झाल्याने म्हसवड शहरात एकच खळबळ उडाली। प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की म्हसवड येथे सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गालगत खरात हॉस्पिटल शेजारी डॉक्टर नरेंद्र पिसे यांचा मध्यवर्ती ठिकाणी बंगला असून भर दिवसा दुपारी 3 अज्ञात चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला। यावेळी डॉक्टर नरेंद्र पिसे व त्यांचा मुलगा दवाखान्यात गेले होते। त्यावेळी डॉक्टर पिसे यांच्या सुनबाई व लहान बाळ घरी होते। दुपारी 1:15 वाजता बंगल्यात प्रवेश करून डॉक्टर यांच्या पत्नीला व लहान बाळाला एका रूममध्ये कोंडून ठेवले। याची जाणीव यांना होताच त्यांनी त्यांच्या पतीला फोन लावला आणि विचारले की तुम्ही घरी आला आहे का? त्यावेळी त्यांच्या पतीने सांगितले मी घरी आलो नाही। मग त्यावेळी त्यांनी पतीला सांगितले की घरात कोणीतरी घुसले आहे। ती महिला रूमच्या दुसऱ्या दरवाजातून बाहेर येऊन बंगल्याचा मुख्य दरवाजा बंद केला। पती पत्नीचे मोबाईलवरील संभाषण त्या चोरट्यांनी ऐकले। चोरटे पळून जाण्याचा प्रयत्न करत होते। मुख्य दरवाजा बंद होता परंतु चोरटे पाठीमागील दरवाजातून बाहेर आले। त्याचवेळी त्या महिलेने चोरट्यांच्या दुचाकीची चावी काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते धाक दाखवत पळून गेले। यामुळे शहरात खळबळ उडाली। ही माहिती समजताच म्हसवड पोलिसांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली आणि चोरट्यांचे वर्णन व गाडीचा शोध सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरू केला। घटनास्थळी श्वान पथक आणि तसेच तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे तपास करत आहेत। फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे गांजा तस्करांनी कारला रोखणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला रस्त्यावरून फरफटत नेले। फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे गांजाची तस्करी करून निघालेल्या कारला अटकाव करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला रस्त्यावरून फरफटत ओढल्याने गंभीर दुखापत झाली आहे। गोपाळ बदाने असे जखमी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे। गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या गांजा विक्रेत्यांना सिने स्टाईलने पकडण्यात आले आहे। ही घटना सोमवारी 14 एप्रिल रोजी घडली असून मंगळवारी 15 एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी याबाबत सविस्तर माहिती पत्रकारांना दिली। स्वतःचा जीव धोक्यात घालून गांजा घेऊन निघालेल्या 2 आरोपींपैकी एका आरोपीला पोलिसांनी पकडले असून आरोपीकडून 10.5 किलो वजनाचा 2.5 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे। या आरोपींवर यापूर्वी सातारा जिल्ह्यातील म्हसवड आणि लोणंद तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत। या प्रकारात जखमी झालेले पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदाने यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी याबाबत सविस्तर माहिती पत्रकारांना दिली आहे। 6:20 सुमारास फलटण ग्रामीणच्या हद्दीत साखरवाडी या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली होती। याच्यामध्ये त्या ठिकाणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनची जी आमची टीम आहे त्यांना अशी माहिती होती की त्या ठिकाणी काही वाहनामध्ये अवैध तस्करी वगैरे होऊ शकते। या अनुषंगाने जेव्हा नाकाबंदी सुरू होती त्यावेळेस एक स्विफ्ट वाहन जोराने त्या ठिकाणी आला, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या थांबवण्यामध्ये आमचे एक अधिकारी PSI बदने त्यांच्यासोबत 2 अंमलदार त्यांना याच्यामध्ये इजा झाली। याच्यामध्ये थांबवत असताना
त्या संबंधित जो चालक आहे त्यांनी ती गाडी थांबवली नाही आणि लगेच तो गाडी तिथून पडून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला। याच्यामध्ये PSI बदने त्यांना पायावर आणि हातावर जखम झालेली आहे। त्याचबरोबर जे 2 अंमलदार आहेत त्यांना देखील किरकोळ त्याच्यामध्ये लागलेला आहे। ही गाडी पुढे जाऊन एका ठिकाणी जाऊन या गाडीने धडक दिली आणि ती गाडी थांबवण्यात आली। त्याच्यामध्ये एक आरोपी लगेच आमच्या टीमने पाठलाग करून त्याला पकडला आणि तो ताब्यात आला। तो सोलापूर माळशिरसचा राहणारा व्यक्ती आहे। हा जो व्यक्ती आहे रामू जाधव याचं नाव आहे। याच्यावर मागे पण काही गुन्हे दाखल आहेत। जेव्हा गाडीची झडती घेण्यात आली त्या झडतीमध्ये गाडीमध्ये गांजा सापडला। एक 10 किलो 74 किलोचा हा 10.74 किलोचा हा गांजा सापडला आणि हा सर्व जो गांजा आहे लगेच टीमचा पाचारण करून ताब्यात घेण्यात आला। हा संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर याच्यासोबत अजून एक चालक होता, तो त्या ठिकाणी वरून पडून गेलेला आहे। पेयजल योजनेसाठी ब्लास्टिंगमुळे शेतकऱ्याचा मृत्यू। कराड तालुक्यातील कारवे गावातील घटना। तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी भूसुरुंगाचा स्फोट केल्यानंतर दगड उडून लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला। कारवे तालुका कराड येथे शुक्रवारी दिनांक 11 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी मंगळवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास कराड तालुका पोलीस ठाण्यात योजनेचे अधिकारी, ठेकेदार, भूसुरुंग स्फोटाचे काम करण्याकरता वापरलेल्या वाहनाचा चालक व मालक तसेच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दत्तात्रय पांडुरंग बामणे वय 55 राहणार कारवे असे दगड लागून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे। याबाबत धीरज दत्तात्रय बामणे याने फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारवे ते कोडोली जुना रस्ता येथील थडगा नावाच्या शिवारात गेल्या महिन्यापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पेयजल योजनेच्या विहिरीचे काम चालू आहे। त्या ठिकाणी खोदकाम करण्यासाठी सुरुंगाचा वापर करून अधूनमधून स्फोट करण्यात येत असतो। शुक्रवारी 11 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय बामणे हे त्यांच्या थडगे नावाच्या शिवारातील शेतात गेले होते। त्यांच्या शेताच्या जवळच पेयजल योजनेच्या विहिरीचे काम सुरू होते। सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास विहीर खोदण्यासाठी भूसुरुंगाचा स्फोट करण्यात आला। यावेळी स्फोटाने वेगाने उडलेला दगड दत्तात्रय बामणे यांच्या पाठीवर उजव्या बाजूला जोराने लागल्याने त्यांच्या बरगड्यात तुटून फुफ्फुसामध्ये घुसल्या। त्यावेळी मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला। त्यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र गंभीर मार लागल्याने पुढील उपचारासाठी मिरज येथे हलवण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला। भूसुरुंगाचा स्फोट करताना अधिकारी व ठेकेदारांनी कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन न करता, ग्रामस्थांना सूचना न देता तसेच स्फोट करताना सुरक्षा जाळीचा वापर न करता वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पेयजल योजनेचे संबंधित प्रशासकीय अधिकारी, ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी तपास करत आहेत। कारवे हद्दीत आमचे शेत आहे। शेता ठिकाणी वडगाव इरिगेशनचं काम चालू होतं, विहीर खोदण्याचं। त्या ठिकाणी ब्लास्टिंग करण्यात आलं। त्या ठिकाणी आमचे पप्पा शेतात असताना त्यासनी ब्लास्टिंगचा एक दगड लागला। त्या ठिकाणी पप्पा जखमी झाले। त्यासनी कृष्णा हॉस्पिटलला नेण्यात आलं, जखमी झाले। त्यामुळे त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये सांगितलं की इथं काय उपचार होणार नाही, तुम्ही मिरजला न्या। त्या मिरजला नेताना 5 फट्या आसपास त्यांचा मृत्यू झाला। ब्लास्टिंग वडगाव ग्रामपंचायतीचं काम चालू होतं, पाणी पेयजलचं त्यांच्या मार्फत काम चालू होतं वडगावचं। अनुगत होतं। आपण पोलीस स्टेशनला आज तक्रार दिलेली आहे। त्या ठिकाणी ती पोलीस चौकशी करते। आमची मागणी काय, त्या आता कोण संबंधित असतील त्यांना त्यांच्यावर कारवाई व्हावी।